पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्यावर आणखी एक प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले मुशर्रफ। तो हो सकता है बीजेपी और इसके साथ साथ कांग्रेस है। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनू शकतो, शरद पवारांनी व्यक्त केलं भाकीत। तर यूपीए आणि एनडीए पैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, प्रफुल्ल पटेलांचं मत। पटेलांची आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। हुकुमशाही ठोकशाहीच्या दिशेनं जी व्यक्ती चाललेली आहे, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे लोक गुजरात उभा आहे। पृथ्वीराज चव्हाण आणि आर पाटील यांनी डागली नरेंद्र मोदींवर तोफ। सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेस मेळाव्यासाठी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही राजकीय घराणेशाही प्रबळ, तिकीट वाटपामध्ये राजकीय घराण्यांनाच काँग्रेस राष्ट्रवादीची पसंती। मतदान चिठ्ठी थेट मतदाराच्या घरी, निवडणूक आयोगाचा उपक्रम। ही चिठ्ठी दाखवून करता येणार मतदान। मराठा आरक्षण 2 महिन्यामध्ये लागू करा, नाहीतर तुमची जागा दाखवू। मराठा आरक्षण समितीचे प्रमुख संभाजी राजे यांचा राज्य सरकारला इशारा। आताच्या घडीला निवडणुका झाल्या तर राज्यात महायुतीला मोठं यश मिळणार, तर आघाडीची पीछेहाट होणार। आयबीएन नेटवर्क आणि द वीक साठी सीएसडीएसनं केलेल्या पाहणीचा निष्कर्ष। सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय अटकेतच राहणार। सुटकेनंतर 21 दिवसात 2,500 कोटी भरण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं नाकारला।